नमस्कार. आपण मागच्या भागात जलसंवर्धनाची माहिती घेतली. जलसंवर्धन म्हणजे काय? तर भूजल पातळी वाढवणे. आणि ही जी भूजल पातळी आहे, ती वाढवल्यानंतर आपल्या विहिरीला पाणी वाढतं. आणि असं सगळ्यांनीच केलं तर खूप छान पद्धतीने पाणी तयार होतं आणि ते पाणी गुणवत्तेचं पण तयार होतं. आणि पाण्यामध्ये जमिनीतले जे क्षार येतात, ते क्षार कमी होतात आणि आपण म्हणतो की सॉफ्ट वॉटर तयार होतं. हे जेव्हा विहिरीमध्ये तयार होतं, तसं आपल्याला आता मोठ्या प्रमाणामध्ये बोर आहेत. तर बोरचं पाणी जर रिचार्ज करायचं असेल, तर बोरची पद्धत थोडी वेगळी आहे. ते रिचार्जिंग जे त्याला आपण म्हणतो जलसंधारण. जलसंधारणामध्ये बोर म्हणजे नक्की काय ते आधी पहिलं समजून घ्यायला लागतं, की बोर म्हणजे भूगर्भामध्ये एक छिद्र तयार करायचं, की खाली काही पातळीवरती 2 फूट, 5 फूट, 10 फूट, 50 फूट, काही ठिकाणी 100 फूट मातीचे. त्याच्या खाली कातळामध्ये म्हणजे जे लाव्हारसाने खडक तयार झाले, त्या खडकांच्यामध्ये लाव्हारस पडला आणि अशा पोकळ्या तयार झाल्या. त्या पोकळ्यांमध्ये एक थेंब पाणी जायला 50 वर्ष, 100 वर्ष त्याच्या कातळाच्या खोलीप्रमाणे लागले. आणि त्या पोकळ्यांमध्ये जे पाणी आहे, ते आपण बोर करून बाहेर काढतो. आणि बोरिंग करत असताना मातीमध्ये छिद्र केलं आणि त्या छिद्रानंतर खडकात छिद्र केलं आणि ते साधारण 2 फूट खडकात छिद्र झाल्यानंतर केसिंग पाईप नावाचा एक पाईप असतो, जो बोरच्या माती ढासळू नये म्हणून लावलेला असतो. तो मशीनी दाबाने त्या खडकात बसवतात. म्हणजे 2 फूट अतिशय दाबाने तो पाईप आतमध्ये जातो. त्याने काय होतं, की बाजूच्या जमिनीमध्ये मातीवरती साठलेलं पाणी त्या भोकातनं आत जात नाही. पॅक असतं एकदम, सील पॅकसारखं. नाहीतर त्या पाण्यावर माती पण जाईल आणि बोर पॅक होईल. तसे बोरमध्ये जलसंधारण केलेलं पाणी जमा होत नाही. कारण ते रॉक फॉर्मेशनच्या आतमध्ये मुरायला शेकडो वर्ष लागतात. मग मला बोरचं पाणी वाढवायचं असेल तर काय करायला लागेल? तर त्याचे 2 उपाय असतात. एक उपाय म्हणजे छतावरचं पाणी गोळा करायचं. त्याला चांगली गाळणी लावायची म्हणजे फिल्टर करायचं आणि ते पाणी बोरमध्ये सोडायचं. हा झाला, याला म्हणतो आपण रूफ वॉटर हार्वेस्टिंग. तसं जमिनीमध्ये जे काही पाणी येते, पाऊस पडतोय, ते पाणी पण आपल्याला त्याच्यामध्ये जमा करता येईल का? तर जमा करता येतं. त्यासाठी काय करायला लागतं, की बोरमध्ये घ्यायची, त्याच्या आजूबाजूला साधारण 2-3 फूट जागा सोडून एक 6 फुटाची एक विहीरच खणायची, की ज्याच्या सेंटरला बोर असेल. त्या बोरच्या माती खणून झाल्यानंतर त्या बोरच्या पाईपला, केसिंग पाईप ज्याला म्हणतात, त्याला बारीक छिद्र पाडायची. आणि छिद्र पाडल्यानंतर त्याच्यावरती अतिशय उत्तम नायलॉनची जाळी बांधायची, फाईन, की ज्याच्यातनं माती आत जाणार नाही. त्याच्यावरती 3 एकावर एक अशा 3 लाईनीमध्ये काठ्या गुंडाळायच्या घट्ट. त्याच्यावरती परत जाळी बांधायची. आणि हा जो खड्डा झाला आहे, हा बोर आहे पाईप, हा खड्डा आहे. इथे वाळू, इथे जाडी वाळू, इथे खडी, असं करत करत वरपर्यंत भरत यायचं. आणि वरचा जो थर आहे 6 इंचाचा, तो वाळूने भरायचा. म्हणजे पाण्याबरोबर माती आली, त्या वाळूत ती अडकेल आणि गाळून एकदम स्वच्छ पाणी बोरमध्ये जमा होईल. हा झाला रिचार्जिंगचा एक प्रकार. दुसरा, छताचं पाणी किंवा ओढ्याचं पाणी आपण एका हौद बांधला, हौदात सोडलं. त्या हौदामध्ये वाळू, दगडी कोळसा आणि विटांचा चुरा, त्याच्यावरती पाणी सोडलं. ते खालनं फिल्टर होऊन ते दुसऱ्या टाकीत सोडायचं. तिथे सेटल करायचं आणि त्या तळापासून वरती 1 फुटावर भोक पाडून ते पाणी डायरेक्ट बोरमध्ये सोडलं तर स्वच्छ पाणी बोरमध्ये जातं आणि दगडी कोळशामुळे त्याची गुणवत्ता वाढते. असे 2 प्रकारे आपल्याला पाणी करता येतं. एक म्हणजे पहिलं छताचं पाणी, रूफ वॉटर हार्वेस्टिंग. दुसरं पृष्ठभागानं वाहत येणारं पाणी. आणि तिसरं ओढ्याचं, नदीचं पाणी गोळा केलं, पुराचं पाणी गोळा केलं, ते टाकीत सेटल केलं, फिल्टर केलं, सेटल केलं आणि बोरमध्ये सोडलं. असं जर सोडलं तरच ग्रॅव्हिटीमधलं पाणी वाढतं आणि बोरचं पाणी वाढतं. हे झाले जलसंधारण आणि जलसंवर्धन.
हे 2 उपाय झाल्याच्यासोबत अजून एक उपाय आपल्याला करायला लागतो. तो म्हणजे पाण्याची कमीत कमी आणि योग्य वापर. मग त्याच्यासाठी सिंचन व्यवस्थेमध्ये आपल्याला अत्याधुनिक सिंचन व्यवस्था आपल्याला करायला लागेल, की ज्याच्याने पाणी कमी लागेल, कमी वेळ लागेल आणि जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने पाणी देता येईल. तर हे पहिला मुद्दा लक्षात घ्या. जलसंवर्धन म्हणजे जमिनीतल्या भूजल पातळी वाढवणं, त्याचा बोरचा काहीही संबंध नाही. आणि दुसरा, बोरमध्ये जलसंधारण म्हणजे बोरचं रिचार्जिंग करणं, हा दुसरा मुद्दा. अशा 2 प्रकारे आपण आपल्या शेतीमध्ये पाणी जिरवणं, मुरवणं आणि पाणी वाढवणं, या तिन्ही गोष्टी करू शकतो. ज्याच्यामुळे तिथली वनस्पती आणि झाडं, जीवजंतू वाढतील. आपली महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये जलपातळी जी होती ती 70 वर्षापूर्वी 10 फुटावर होती. आज ती 500 फुटावर आहे. आपण ते परत वाढवणं आपली जबाबदारी आहे. आपलं कर्तव्य आपलं. आणि प्रत्येकाने जिथे जिथे शक्य आहे तिथे ते पाणी जलसंधारण, जलसंवर्धन केलंच पाहिजे. धन्यवाद. मला अपेक्षा आहे तुम्ही नक्की कराल.